पण मला असं दिसतंय लिहिलेलं माझ्या स्क्रीनवर की मीटिंग इज नाव स्ट्रीमिंग लाईव्ह ऑन फेसबुक. या तिथे मला काहीतरी एरर बट झालेलं आहे. ओके, विथ दॅट टेक्निकल ग्लिच वी आर हिअर. नमस्कार श्रोते हो आणि आमच्या सगळ्या वाचक परिवार फेसबुकवरचा. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपल्याबरोबर आज एक खूप महत्वाचा पोटा पाण्याचा विषय बोलण्याकरता आलेले आहेत पूजा शिरभातेजी, ज्यांनी आपल्याकडे लेख तर लिहिलाच आहे, पण मी थोडक्यात त्यांची ओळख करून देते. त्या गेली अनेक वर्ष न्यूट्रिशन ॲडवाईस देत आहेत, लाईफस्टाईल मॅनेजमेंट लोकांना शिकवत आहेत. मलाही त्या आज शिकवणार आहेत आणि माझ्यावर तुम्हाला सुद्धा. आणि त्या नाशिकच्या IAPN चॅप्टरच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यामुळे वेळात वेळ काढून त्या आपल्यासाठी आज आल्या आहेत. प्रश्न विचारून त्यांच्या वेळेचा आपण चीज करू. आणि त्या एवढंच नव्हे तर त्या डायबिटीस, कॅन्सर, योगा या सगळ्या गोष्टींच्या जाणकार आहेत आणि प्रोफेशनली त्या कन्सल्टेशन्स घेतात. त्यांनी कालनिर्णयाच्या स्वादिष्टमध्ये ऋतुमानानुसार आहाराबद्दल लेख तर लिहिलाय, तो तुम्ही वाचला असेलच. नसेल वाचला तर आम्ही खाली त्याची लिंक टाकू. पण आज आपण खास बोलणार आहोत कारण सणासुदीचे दिवस येत आहेत, सुगीचे दिवस येत आहेत. आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत की मज्जा करता करता चांगला आहार कसा खायचा. नमस्कार पूजाजी. नमस्कार. काल निर्णयच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही इथे आलात याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला मी धन्यवाद म्हणते. आणि सर्वांशी संवादाची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण सुरूच करू कारण अनेक प्रश्न वाचकांनी ऑलरेडीच आम्हाला पाठवलेले आहेत. तर थोडक्यात आपण जे बोललो की ऋतूनुसार, जे तुमच्या लेखातही आलेलं आहे, ऋतूनुसार आपला आहार कसा असावा, तर याबद्दल थोडक्यात सांगा. म्हणजे ज्यांनी लेख वाचला नाहीये ते जाऊन लेख वाचतील असं सांगा. साधारणतः ऋतुमान बदलतं म्हणजे काय होतं, तर वातावरणात अनेक बदल घडत असतात. आपण आपल्या देशाविषयी भारताविषयी बोलताना ढोबळ मानानं 3 ऋतू आपण ज्याच्यात नेहमी राहतो, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. तर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा याच्यात वातावरणात मोठे बदल होत असतात. तापमानात बदल होतो आणि आर्द्रता बदलत असते, ह्युमिडिटी ज्याला आपण म्हणतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होतो आणि पचन संस्थेवरही होतो. आणि म्हणून त्या अनुसार जर आपण त्या अनुरूप आपल्या आहारात बदल केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि दैनंदिन कार्यशक्ती, ऊर्जा ज्याला म्हणतो, ती चांगली राहायला मदत होते. तिन्ही ऋतूंविषयी आपण थोडीशी जर माहिती घ्यायची म्हटली तर उन्हाळा, जसं तापमान वाढलेलं असतं बाहेर, घामाचं प्रमाण वाढतं, तहान जास्त लागते आणि पचनशक्ती ठीक कार्यरत असते, हिवाळ्या इतकी उत्तम जरी नसली तरी. तर साधारणतः पाण्याची पातळी शरीरातली अतिशय व्यवस्थितपणे टिकवून ठेवणे म्हणजे 2.5 ते 3 लिटर पर्यंत पाणी आपण प्यायला हवंय. कदाचित उन्हाळ्याचा आहार सांगताना ही सगळ्यात महत्वाची सूचना आहे की पाण्याच्या वरती, लिक्विड्सच्या इंटेक वरती आपल्याला लक्ष द्यायला हवंय. मग आता त्याच्यात लिंबू सरबत असेल, घरी केलेलं पन्ह आहे, कोकम हा खूपच चांगला आपल्या बॉडीची उष्णता कमी करणारा पदार्थ असल्यामुळे कोकमचं सरबत आहे. त्यानंतर शहाळं म्हणजे नारळ पाणी आपण घेऊ शकतो. शिवाय काही थंड हर्ब्स जे आहेत, जसं बडीशोप आहे, धणे आहे, जिरे, पुदिना, कोथिंबीर ह्यांचा वापर काही पदार्थात किंवा पेय बनवताना चटणी स्वरूपात, वेगवेगळ्या स्वरूपात आपण आपल्या आपल्या खानपानाच्या पद्धतीनुसार आपल्या आहारात उन्हाळ्यामध्ये केला तर चांगला आहे. शिवाय अतिशय मसालेदार, तेलकट, तळलेले, तिखट पदार्थ देखील उन्हाळ्यात कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे, जेणे पचन संस्थेला त्याचं काम करणं सोपं जातं. उन्हाळ्यानंतर आता पावसाळा, त्याच्याविषयी आपण थोडं जास्त डिटेलमध्ये आजच्या सेशनमध्ये जाणार आहोत. त्यामुळे आपण हिवाळ्याविषयी थोडंसं बोलू, मग पावसाळ्यावर जाऊया. हिवाळ्यामध्ये सर्वोत्तम ताकदीनं आपली पचनसंस्था काम करत असते आणि बाहेरचं वातावरण सुद्धा अतिशय पोषक असतं. फळं, भाज्या यांची मुबलक अवेलेबिलिटी मार्केटमध्ये त्यावेळेला असते. विविधता, छान बाजार फुललेला असतो. तर सीझनल, साधारण प्रत्येक सीझन मध्ये जी फळं आणि भाज्या येतात, हल्ली 12 महिने सगळं मिळत असेल तरी आपल्याला सीझनल काय ते समजतं. म्हणजे पावसाळ्यात टरबूज मिळत असेल तरीही पण खूप ते आणून खाऊ नये. तसंच हिवाळ्यात सुद्धा अनेक भाज्या, फळं सुंदर मार्केटमध्ये येतात, त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर. शिवाय थंडीमध्ये ऊर्जा म्हणजे कॅलरीज आपण थोड्या जास्त तापमानाशी जुळवून घेण्याकरता, शरीराची गरज पुरवण्याकरता खाणं आपल्याला आवश्यक असल्यामुळे त्यावेळेला ड्रायफ्रूट म्हणजे सुका मेवा,
त्याचे निरनिराळे पदार्थ आपण जसे लाडू बनवतो आपल्याकडे डिंकाचे, ड्रायफ्रूटचे, मेथीचे. शिवाय संक्रांतीचा सण त्यावेळेला पडतो आणि आपण तिळगुळाचे सुद्धा लाडू खातो, ज्याच्यातनं अतिशय उत्तम प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळतं. सगळ्याच ड्रायफ्रूट मधून खूप सारे मायक्रो न्यूट्रिएंट, छोटे घटक ज्याला म्हणतो ना आपण, वेगवेगळे विटामिन, मिनरल हे आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि त्यातल्या काहींचा शरीर साठा करू शकतं. म्हणून ते हिवाळ्यात ज्यावेळेला आपल्याला योग्य रीतीने पचतायत, त्यावेळेला त्यांचं आपण सेवन करायला पाहिजे. हो. त्याच्यानंतर आपला जो आजचा मुख्य विषय आहे, पावसाळा. तर पावसाळ्यात देखील ऋतुमान पूर्ण बदलतं. अ, हो. तापमान जरी उन्हाळ्यानंतर कमी झालंय, तरी सुद्धा आर्द्रता, ह्युमिडिटी वाढलेली असते. पाऊस बंद झाला की कधी कधी पुन्हा गरमही जाणवायला लागतं. आणि अतिशय पोषक असं वातावरण आपल्याकरता नाही, पण बॅक्टेरियाज करता तयार होतं. आणि आपली पचनसंस्था या ऋतूमध्ये वीक होते. त्याच्यामुळे पावसाळ्याचा आहार जरा जपून, आणि रोगराईचं प्रमाण वाढणार असतं. वाढतं आपल्याला दिसतंच की वॉटरबॉर्न डिझिजेस ज्याला आपण म्हणतो, हो. पावसामुळे, पाण्यामुळे. आणि आपल्या शरीरातही, शिवाय वातावरणात ज्या भाज्या फळं पिकत आहेत, सगळं काय आपल्याला मिळतं आहे, त्यावरही याचा परिणाम होऊन अन्न खराब लवकर व्हायला लागतं. हो. त्याच्यामुळे ताजं, पचनाला हलकं अन्न यावर पावसाळ्यात आपण भर दिला पाहिजे. अमेझिंग. हे किती छान तुम्ही डिटेलमध्ये सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आता म्हणालात तसं 12ही महिने काही गोष्टी आपल्याला मिळतायत, फळं आणि भाज्या म्हणून काय खायचं असं नसतं. त्या त्या ऋतूमध्ये ते त्या त्या ऋतूला नॅचरल असलेल्या भाज्या वगैरे खाव्यात. तर एकंदर जनरल आहारामध्ये फळे आणि भाज्या कुठल्या इन्क्लूड कराव्यात? कारण पावसाळ्यात सुद्धा मुबलक भाज्या मिळतात, पण त्याची क्वालिटी आपल्याला माहित नसते. तुम्ही म्हणालात तसं रोगराई वाढलेली असते. तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा. निश्चितच. तर आता फळं आणि भाज्या हा आपल्या आहारात अपेक्षित, त्याची जी क्वांटिटी आहे त्या मानानं हो. बघितलं तर मोठा गट आहे. आपल्याला भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या आपल्या आहारात इन्क्लूड करायच्या आहेत कुठल्या ऋतुमानामध्ये. मग आता त्याच्याकरता योग्य काय? तर आपण आधी त्याचं वर्गीकरण थोडंसं बघूया, की फळांमध्ये गोड फळं आणि आंबट फळं असा एक मोठ्या मोठ्या ढोबळमानानं आपल्याला गट वर्गीकरण त्याचं करता येईल. आंबट फळं किंवा पाणीदार फळं ज्याला म्हणतोय आपण, पेरू, सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री, पपई, ह्या गोष्टी अ, तुमच्या ज्युसी फ्रूट ग्रुपमध्ये गेल्या. आणि जे जिभेला अतिशय गोड, जसं केळी आहे, चिक्कू आहे, सीताफळ, रामफळ येणार आहे, तर आता हा गोड गट झाला. दोघांचं आपापलं वैशिष्ट्य आहे. अ, काही स्पेसिफिक, प्रत्येकच फळ बदललं तर त्यातल्या पोषक तत्वांची प्रमाणबद्धता बदलणार आहे, हे निश्चित आहे. विटामिन सी युक्त आहेत आंबट फळं असं जर म्हटलं, तरी पेरूतून, संत्रूतून, मोसंबीतून वेगवेगळ्या प्रमाणात मिळतात. पण वर्गीकरणाप्रमाणे किमान एक एक फळ आपण दोन्ही गटातनं, सर्वसामान्य आरोग्यदायी ज्यांचं आहे, मेडिकली जे फिट आहेत, पण आजारी माणसांविषयी बोलत नाहीये. म्हणजे सर्वप्रथम हो. सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे की आपण डायबिटीज असलेली, इतर कुठला आजार असलेल्या विशिष्ट सूचना इथे देत नाही आहोत. आपण ऋतुमानाविषयी फक्त बोलतो. अगदी. तर फळांमध्ये दोन्ही गटातनं एक एक आपल्याला रोज घ्यायला हरकत नाहीये. 2 फळं दिवसाला सहज साधारणतः प्रत्येकालाही चालू शकतात. भाज्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचं वर्गीकरण जे आहे, तर पालेभाज्या तर सगळ्यांच्या परिचयाचा गट आहे. पालक, मेथी, शेपू, तांदुळका, आंबट चुका, माठ, खूप खूप साऱ्या भाज्या खरं तर येतात. पण बरीच लोक फक्त पालक आणि मेथी एवढ्यावरच थांबलेली असतात. आणि इतर व्हरायटी घरी येत नाही. तर प्रयत्न करावा की या गटातून जेवढी विविधता आणता येईल. त्यानंतर शेंगांचा गट जो आहे, म्हणजे वालाच्या शेंगा, गवारीच्या शेंगा, श्रावण घेवडा, शेवग्याची शेंग, चवळीच्या शेंगा. आता हा एक गट झाला. मुंबईच्या लोकांसाठी त्यानंतर त्यांना बीन्स म्हणतात, एवढंच सांगते. beans, right. So it will be हा. broad beans, it will be double beans, it will be क्लस्टर French beans, बीन्स. right? हो. Cluster beans. बीन्सचा गट झाला. त्यानंतर आहे फळभाज्या किंवा गट्स, बॉटल गट, रिच गट, बिटर गट. तर सगळं आपला दुधी, भोपळा, डांगर, गिलक, दोडक, पडवळ, भेंडी हा मोठा गट. त्याच्यानंतर कंदमुळ म्हणजे आपला कांदा, बटाटा, बीटरूट, मुळा हे जे आलं. तर ह्या वर्गीकरणचे चार आपण म्हटलं, फळभाज्या, पालेभाज्या आणि शेंगांचा गट आणि कंदमुळं, या सगळ्यांना जवळपास इक्वल जस्टिस ज्याला म्हणूया, समन्याय द्यायच्या पद्धतीने जर आहारात आणता आलं, की दर आठवड्यात दोन दोन तीन तीन भाज्या प्रत्येक गटातून, तर समतोल साधला जातोय असं आपल्याला साधारणपणे म्हणता येईल.
हो. हल्ली बऱ्याच घरांमध्ये कम्फर्ट झोन प्रमाणे भाज्या येतात. आवडी-निवडी हा माझा एक विषय. तोच प्रश्न असणार होता तुम्हाला हा, पुढे. कारण महिला वर्ग बऱ्यापैकी आता नोकरदार आहे, बिझी आहे कामामध्ये, आणि ज्या भाज्यांना निवडायला चिरायला फार वेळ लागतो, त्याची फ्रिक्वेन्सी कमी होत चालली आहे, असं आम्हाला पेशंटची हिस्ट्री घेताना खूपदा क्लिनिकमध्ये लक्षात येतं. की पटकन चिरून काय करता येईल, ते आठवड्यातनं जास्त वेळ आहे. तर साधारण आता याच्याविषयी काय इंडिव्हिज्युअल सोल्युशन करता येईल, पण तरी सुद्धा फळ आणि भाज्यांच्या गटात विविधता आणायचा प्रयत्न हा सर्वांनी केला पाहिजे. हो, आता तुम्ही म्हणालात तसं कम्फर्ट झोन प्रमाणे म्हणजे आवडीच्या भाज्या येतात. मुलं आणि विशेषतः लहान मुलं ही भाज्या खायला कटकट करतात. काही मोठी माणसंही फार कटकट करतात भाज्या खायला. तर अशा वेळेला त्या भाज्या दडवून द्यायची पद्धत आहे पराठ्यात, कटलेटमध्ये वगैरे. तर या दृष्टीने तुम्ही लाईफस्टाईल कोच आहात म्हणून खास मी विचारते, कारण लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये हे सुद्धा येतं की सगळ्या भाज्यांचा आस्वाद घ्यावा. तर अशा एखाद्या स्त्रीला जिला पौष्टिक अन्न द्यायचंय मुलांना, पण मुलं भाज्या खात नाहीत, त्यांना तुम्ही काही टिप्स पटकन देऊ शकाल का? सगळ्यात पहिले टिप पेक्षा सूचना जी आहे ती, आई वडिलांनी खरं हे लहानपणी जेव्हा मूल खायला लागतं, 6 महिन्यापासून आपण वरचं अन्न द्यायला सुरुवात करतो, आणि वर्षाचं मूल होईपर्यंत अशी अपेक्षा आहे की जवळपास सगळ्या भाज्या त्यांना इंट्रोड्यूस केल्या गेल्या पाहिजे. बरोबर. त्याच्या काळात होतंय असं की तिथे मागे पडतोय. हम्म. बऱ्याचशा भाज्या जेव्हा त्यांचे स्वादतंतू टेस्ट बर्ड्स डेव्हलप होतात आहे, त्यावेळेला दिल्याच जात नाहीये. हम्म. ओके, तिथे जो आपला आणि मुलांच्या चवीचा कम्फर्ट झोन म्हणजे फक्त पेज, खिचडी किंवा एखादं सूप आपल्या आपल्या आवडीप्रमाणे, तर मग मुलं ती आवड विशिष्ट पद्धतीने उचलतात, आणि नंतर हे जे तुम्ही म्हटलात ना भाज्या खायला कटकट करतात, कटकट हा विषय 3-4 वर्ष वयाच्या पुढे चालू होतो. तोपर्यंत बऱ्यापैकी मुलं अडॅप्ट करत असतात. तर हो. सर्वप्रथम पालकांना अशी विनंती राहील की मुलांना वरचं अन्न द्यायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळांचं इंट्रोडक्शन देणं आपलं काम आहे. हो. तिथे फॅमिलीचं बिहेवियर आणि त्यांच्या आवडीनिवडी, आता घरी वडीलच खात नसतील किंवा निम्मे मंडळी हे नको ते नको करत असतील, तर मूल सुद्धा तसंच मोठं होणार आहे. हो. त्याच्यामुळे आधी मोठ्यांनी सुद्धा. पण आता त्यानंतर तुमच्या प्रश्नावर जर यायचं म्हटलं की आता ती कटकट पर्यंत जर आलेली आहे आपली लेवल, मुलं नाही खात आहे, तर ऍक्च्युली हल्ली ना शाळांमधून बरेच अवेअरनेस प्रोग्राम घेता येतात. काही अंशी तिथून मदत होते. आपण ऍक्च्युली टीचरला रिक्वेस्ट करू शकतो. सेकंड हेल्प आपण त्यांच्या पिडियाट्रिशियनची घेऊ शकतो. कारण डॉक्टर आंटी किंवा डॉक्टर अंकलनी सांगितलं की मुलं थोडंसं म्हणजे सोनार आणि कान टोचावे तसं आहार तज्ञांपर्यंत मुलांना घेऊन पालक पोहोचत नाहीत. ते आले तर आम्ही देखील घेऊ काउन्सिलिंग, ऐकणारं मूल ज्या असल्यावरती. मुल तोपर्यंत ज्या आयांच्या मुलांना फारच त्रास होतो भाज्या खायला, त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. आहार तज्ञांपर्यंत जायला हवंय. सेकंडली जे तुम्ही लपवून छपवून देणे बोललात, ते येस, सुरुवातीला त्यांना समजून उमजून ते खायला लागेपर्यंत पोटात जाईल पोषण, पोषक तत्व जातील, पोषण योग्य मिळेल, ही निश्चित पालक म्हणून जबाबदारी आहे. तर थालीपीठ, पराठे, थेपले किंवा आता कुठलेही पदार्थ करताना, आता तुम्ही उत्तपम किंवा इडली करत असाल तर त्याच्यात तुम्ही ग्रेटेड कॅरेट्स, गाजर घालू शकता, बारीक चिरलेला पालक घालू शकता. यानं त्या पद्धतीनं देता येईल. परंतु शेवटी पोळी किंवा भाकर किंवा भातासोबत आपल्याला भाजी खायची आहे, ही कल्पना शिकवायलाच लागणार आहे. त्याच्यामुळे मग कुठेतरी थोडंसं बार्गेन करायला लागेल त्यांच्याशी की अर्धी चपाती भाजीने खाल्ल्यावर दुसरं म्हणजे वरण भात किंवा खिचडीचा कम्फर्ट झोन असेल, तर हे एवढं खायचंय मग ते देणार आहे. म्हणजे त्याच्यात चॉकलेट देणार आहे नाही बरं का, हो. बार्गेन तिथे नाही का, जे चॉकलेट देणार, गोड देणार किंवा बाहेर घेऊन जाईल हे असं नव्हे. ऍक्च्युली पण त्याच्यावर आपण एक वेगळा सेशन करू शकतो की लहान नक्की मुलांना नक्की या जंक फूड पासून दूर कसं ठेवायचं. पण तुम्ही बॉक्स असे म्हणता नाही अगदी द्यायचे. बरोबर आहे. हा, वाच म्हणजे जे नाही काही द्यायची. घरी घरी जे काही बनतं आहे आपापल्या प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. महाराष्ट्रीयन स्वयंपाक सुद्धा असा महाराष्ट्रीयन स्वयंपाक काहीच नसतो. कोकणात वेगळा असतो, विदर्भात वेगळा असतो, हो. खानदेशात वेगळा असतो. त्यामुळे तुमच्या घरची जी काही पद्धत आहे, ती पद्धत मुलांना 5 वर्ष वय होईस्तोवर, इवन तिखटाची जी पातळी आहे ती तोपर्यंत शिकवायला हवी आहे. त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक बंद करायला हवाय. आणि मुळात हा आत्ताच्या पिढीत आलेला प्रश्न आहे लहान मुलांना विचारणे की काय खाणार. मला नाही वाटत आमच्या लहानपणी आई विचारत होती की आज काय करू, काय खाणार. जे केलंय ते खायचं अशी सोपी पद्धत होती. हो. एकदम बदलणार नाही, पण हळूवार पद्धतीने त्याच्यात बदल करायला लागतील. वेगवेगळे सूप, पराठे, थालीपीठ आणि काही डिशेस मध्ये
मग तो दलिया, मिलेट्स, ओट्स, उपमा जे काही तुम्ही करत असाल त्याच्यात काही भाज्या, शिवाय फळं रोज अनेक शाळा पण रिक्वेस्ट करतात फळं पाठवा. तर त्या पद्धतीनं मुलांना सवय लावता येईल. शिवाय काही जे म्हणतो ना की इनडिरेक्ट मेसेजेस, आई वडील जर आपसात बोलतायत आणि ते एखाद्या फ्रूटचं कौतुक करतायत की हे किती पौष्टिक आहे, छान आहे बघ, आपल्याला माहितीये की मुला त्याच्या कानी पडते आपण काय बोलतो, पण आपण त्याला नाही सांगत आहे. त्यावेळेला परिणामकारकता पण चांगली होते. किंवा पेअर ग्रुप त्यांच्या अ, वयोगटातल्या एखाद्या मुलाच्या उदाहरणाने पुन्हा आपसात आपण गप्पा मारताना म्हटलं की अरे खूप छान सवयी होत्या आणि त्याच्याने आता त्याचं बघ हाईट छान झाली आहे किंवा ताकद छान वाढते आहे, अशी चांगली उदाहरणं दिली तर मुलं सुद्धा मग मी पण खाणार यावर हळूहळू येतात. त्यांना वेळ द्यायला हवा आणि त्यांच्या सोबत क्वालिटी वेळ, फूड प्रेपरेशन आणि भरवणे या दोघांच्यासाठी आईबाबांनी द्यायला हवे. हो. थँक्यू सो मच. हे अगदी छान तुम्ही सांगितलं आणि खूप रेलेव्हंट आहे. कारण आज आपल्या भारतामधलं ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामध्ये पीडियाट्रिक डायबेटीस, ओबेसिटी या गोष्टी फार सिरियस आहेत. त्यामुळे मुलांच्या बरोबर. आहारासाठी आपण एक वेगळं सेशन नक्की करू. मी पुढच्या प्रश्नाकडे येते. हा आपला थोडासा डिटूर झाला. एक मी आई असल्यामुळे मला बाकीच्या मातांचा प्रश्न आठवला. पावसाळ्यात आपली तुम्ही म्हणालात तसं आजार वाढतात कारण रोग वाढतात, आजार वाढतात. तर आपली पचन संस्था सुदृढ ठेवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि कसा आहार घ्यायला पाहिजे? तुम्ही थोडं हे सांगितलंच आहे, पण थोडं डिटेलमध्ये जाऊन म्हणजे अम, कसं तुम्ही घरचा स्वयंपाक कसा प्लॅन करायचा की इम्युनिटी वाढेल किंवा आजारपण जर आलं असेल तर त्यातनं पटकन तुम्हाला रिकव्हरी करता येईल. पावसाळ्यामध्ये जसं आपण म्हटलो तसं सर्वत्र आता देखील वर्तमानपत्र आणि बातम्यांमध्ये दिसतंय की पोटाचे विकार वाढलेत, अनेक साथीचे रोग पसरत आहेत. तर वातावरण एक कारणीभूत. शिवाय काही लोकांना वारंवार ह्या गोष्टी होतात की ज्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी असते. तर काही गोष्टी आहारातनं त्याकरता ज्या आपण करू शकतो त्याच्यावर भर देताना सगळ्यात आधी आहे पाणी. पाण्याचं क्वालिटी, शुद्धता ही या वातावरणामध्ये निश्चित बघायला पाहिजे सर्वप्रथम. कारण पावसाळ्यातले मॅक्सिमम रोगराई जे येते ती पाण्याच्या थ्रू येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या घरचे वॉटर फिल्टर क्लीन करून घेणे, उकळून पाणी वापरणे किंवा स्वच्छ पाणी कसं मिळणार आहे ते अश्योर करणे, ही सगळ्यात पहिली गोष्ट की पावसाळ्यातले आजार टाळण्याकरता आपल्याला. लहान मुलांना सुद्धा ते लागू आहे. त्यांच्या बॉटल्स ज्या असतात त्या नीट क्लीन करायला हव्या, स्टरलाइज करायला पाहिजे. स्कूल बॉटल्सला गरम पाण्याने स्वच्छ करायला पाहिजे, कितीही आपल्याला कामात वेळ असो नसो. पण बॉटल हायजीन आवश्यक आहे, पाण्याचं हायजीन आवश्यक आहे. अन्नातून रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे काही गोष्टी पावसाळ्यात ज्या विशेष करून आहे तर ती हळद आहे, सुंठ, अद्रक, त्यानंतर तुळस, गवती चहा. आता या पदार्थांचा असं नाव घेता घेता सुद्धा आधी आपल्याला आलं आणि तुळशीचा किंवा गवती चहाचा चहा लक्षात येतो आपल्याला, बरोबर आहे? तर हम्म, हरकत नाहीये तिथपासून सुद्धा. तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला हे जे इम्युनिटी बुस्टर हर्ब्स आहेत आपले, हम्म, तुळशी सारखे, लेमन ग्रास सारखे किंवा हळद आल्यासारखे, यांचा वापर करायचा आहे. चहा पिणं काही फार चांगली गोष्ट नाही किंवा वारंवार पिणं फार चांगली गोष्ट नाही. मग ह्यांचं काय करता येईल? तर ज्याला आपण हर्बल वॉटर असं म्हणतो, की जर आपण सकाळी लिटरभर पाणी उकळलं, त्याच्यामध्ये कुठल्या दिवशी वेगळे कॉम्बिनेशन करता येतील. म्हणजे हळद तुळस घालता येईल, आलं तुळस घालता येईल, जिरं ओवा घालता येईल. आणि हे हर्बल वॉटर तुम्ही 5 मिनिटं बॉईल करून कोमट जर साठवून ठेवलं तर ते कुणीही घरातले लहान ते वृद्ध थोडं थोडं पिऊ शकतात. त्याला काही एकाच वेळेला इतकं प्या वगैरे अशी व्याख्या नाहीये. परंतु दिवसभरात तुम्ही त्याचं कन्झम्पशन जर थोडं थोडं केलं तर यांनी निश्चितच जे सतत सर्दी खोकला किंवा रोग प्रतिकारक शक्ती वाढणे आहे ते आपण अचीव करू शकतो. या हर्ब्सनी आपली इम्युनिटी वाढायला आपल्याला भरपूर मदत होते. तसंच गरम सूप. आता उन्हाळा असला की आपण आग्रह करतो की ताक प्या, पन्ह प्या. तसं पावसाळ्यात आग्रह असणार आहे की थोडीशी सूप करा. कारण सर्दी जरी असेल तर नाक मोकळं व्हायला गरम सूपनी छान मदत होते, बरं वाटतं. तसं कम्फर्टिंग फूड ज्याला म्हणतो थंड वातावरणामध्ये, त्याच्यातही सूप मोडतं. तर अनेकदा पुन्हा पेशंटशी संवाद करताना लक्षात येतं की सूप फारसं घरात बनतच नाही. कारण नेमकं काय बनवायचं हे सुचत नाही. म्हणजे सुगरणीसारखा स्वयंपाक करतात अनेक जणी, कितीतरी विविध पदार्थ बनवतात, पण सूप करताना काहीतरी लिमिटेशन आल्यासारखं जाणवतं बोलताना, की सुचत नाहीये काय करायचं एक टोमॅटो सूपच्या पलीकडे. तर खरं तिथे गुगलची मदत घ्यायला हरकत नाही.
लो कॅलरी सूप सापडू शकतील, हेल्दी सूप सापडू शकतील, आणि आपले लोकल इन्ग्रेडियंट वापरून, म्हणजे तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप असेल, हल्ली आता दुधी पालकाचं सूप आहे, ब्रॉकली आल्मंड सूप आहे. एकही रेसिपी यातली काही फार कॉम्प्लिकेटेड आहे असं नाहीये, किंवा याला फार तुम्हाला बाजारातनं अनेक घटक आणावे लागतील असं सुद्धा नाहीये. तर पावसाळ्यामध्ये रात्रीच्या जेवणात मुख्यतः जर आठवड्यातनं दोनदा जरी सूपचा समावेश करता आला, तर त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला होऊ शकतो. तर आपण जसे हर्ब्स बोललेलो आहे ते वापरायला हवे. आपण ताजे पदार्थ खाण्यावर भर देणार आहोत. कारण की जे आपण पुन्हा बोललो, बुरशी आणि बॅक्टेरिया करता हे वातावरण पोषक असल्यामुळे शिळं अन्न टाळून ताजं अन्न आणि कमी मसालेदार, कमी तेलकट पदार्थ खाल्ले तर एनर्जी लेवल चांगले राहतील, पचन चांगलं राहील, आणि इम्युनिटी पण चांगली राहील. तर या विशिष्ट हर्ब्सचा वापर करण्यावर भर द्या. तुळस, गवती चहा, अद्रक यांचा उपयोग करा, आणि सूप वगैरे करण्यावर देखील भर द्या. एरवी जो आपला एक स्टँडर्ड स्वयंपाक म्हणतो ना आपण, थाळी, हो पोळी, भाजी, वरण, भात, ह्या सगळ्यांचा समावेश हवाच. कारण की तिथून आवश्यक सगळी जी पोषक तत्व आहेत दैनंदिन लागणारी, ती आपल्याला मिळत आहेत. हो त्यामुळे कुठल्याही ऋतुमानात तुमचा मेन मेनू तोच असणार आहे. त्याच्यात काही घटक छोटे हे बदल केले जाऊ शकतात. हो अगदी पूर्णपणे स्वयंपाक बदलायची आवश्यकता कधीच नसते, आणि ते त्या पद्धतीने आपलं शरीर, शिवाय सायकोलॉजी ते ऍक्सेप्टही करणार नाही. हो. किती छान सांगितलं तुम्ही. त्याच्यात तुम्ही माझा पुढचा प्रश्नही कव्हर केला की काय नेमकं खाऊ नये, काय खाऊ पदार्थ नये. टाळावे. हा, त्याची यादी त्यामुळे थोडी मोठी आहे अजून पावसाळ्याकरता. ती सो ती आता तेच मी छान. म्हणणार होते, एवढ्यात काय ती आटपायची नाही. सो आता खरं काही ठिकाणी खूपच धोधो पाऊस होतोय, म्हणजे झोडपून काढलंय पावसाने काही ठिकाणी. हो हो आमचं नाशिक जरा सुटून जातंय, कमी पाऊस होतोय. पण पुणे, मुंबई किंवा अनेक ठिकाणी तर आपल्याला अतिशय आवडीचा पदार्थ म्हणायला गेलं तर भजी खाऊयात, कांदा भजी खाऊयात चहा सोबत, किंवा अशी आठवण येत असते. तर आवडतं निश्चित आपल्याला. पण जसं तुम्ही बोललात काय खाऊ नये, तर भजी, पकोडे सारखे तळणाचे पदार्थ ज्याला पचनाला आपण जड मानतो, ते वारंवार खाऊ नये. आवडतं कोणालाही, मला देखील. पण म्हणून अगदी एखाद्या दिवशी ठीक आहे. वारंवार बेसनाचे तळलेले पदार्थ जर खाल्ले तर या ऋतुमानामध्ये मोठ्या प्रमाणात अ, जसं गॅसेस जाणवणे, पोटात जड वाटणे, ब्लोटिंग ज्याला आपण म्हणतो, तर ते व्हायची शक्यता असल्यामुळे हे पदार्थ तळण्याचे आपल्याला कमी ठेवायचे. आणि तरी जेव्हा इच्छा होईल त्यावेळेला ते घरी करून खायचे. म्हणजे स्ट्रीट फूड ज्याला म्हणतो आहे, बाहेर उघड्यावर मिळणारे अन्नपदार्थ, किंवा साधारण बाहेरून काहीतरी वाटलं आणि लगेच झोमॅटो, स्विगीला सांगितलं की घरी आणून पाहिजे आहे, हा प्रकार या ऋतुमानामध्ये जरा कंट्रोलमध्ये ठेवायला हवाय. कारण पुन्हा तेच ताजं अन्न खायचंय, शिळं खायचं नाही आहे, आणि हलकं खायचंय पचनाला. ह्या दोन व्याख्यांमध्ये बाहेरचं स्ट्रीट फूड अजिबातच बसवता येत नाही. एक त्याच्यामुळे म्हणजे साधारण तुम्ही प्रयत्न म्हणताय करायचा. स्विगी आणि झोमॅटो तुम्ही डिलीटच करून टाका आधी. ऍपवाले येऊन पकडतील मला, पण येस, मी म्हणते की पावसाळ्यात त्यांचा वापर कमी करा. परंतु हो घरी तुम्हाला जे इच्छा असेल ते तुम्ही खाऊ शकता. तर तळणाचे तेलकट मसालेदार पदार्थ निश्चित नो नो आहे या सीझन मध्ये. त्यानंतर उघड्यावरचे किंवा बाहेरचे अन्न पदार्थ, त्याला देखील जरा टाळलं पाहिजे. तसेच ज्याला आपण म्हणतो की पॅकेज फूड केव्हाही नको खायला, आणि ते आताही नको खायला. बेकरीचे मैद्याचे पदार्थ, त्यांनी देखील ब्लोटिंग, गॅसेस आणि जडपणा आपल्याला वाटतो, तर ते नको आहे. त्यानंतर पावसाळ्यामध्ये सॅलड हा अतिशय आरोग्याकरता उत्तम पदार्थ असं जे आपण म्हणतो. एरवी नेहमी सांगितलं जातं की सॅलड खा. तर पावसाळ्यामध्ये कच्चं सलाद याला थोडस टाळलं पाहिजे, आणि हम्म. वाफवलेल्या भाज्या किंवा परतवून घेतलेल्या भाज्या किंवा सूप या स्वरूपात भाजीचा गट आपण कव्हर केला पाहिजे. मुख्यतः सूर्यास्तानंतर, म्हणजे जसं आपण म्हणतो की सूर्योदय ते सूर्यास्त, आपल्या सगळ्यांची एनर्जी सायकल चांगली राहते, पचन संस्था नीट काम करते. तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंदावलेला असताना रात्रीच्या वेळेला कच्चं सलाद किंवा जड अन्न हे टाळायला पाहिजे. त्यामुळे परतवलेल्या, वाफवलेल्या भाज्या किंवा सूप या स्वरूपामध्ये आपण भाज्यांचं सेवन केलं तर आपल्या पचनाकरता ते खूप चांगलं राहील. जे मग कच्चे सॅलड, बाजारातले अन्नपदार्थ, उघड्यावरचे अन्नपदार्थ, आणि अतिशय जड प्रकारातले सतत तळणाचे, बेसनाचे पदार्थ, हे थोडंसं आपण टाळायला हवं आहे या ऋतुमानाप्रमाणे. आणि जसा मग ऑप्शन असं असतं ना की बरं मग हे नाही खायचं, तर काय करता येईल. तर जसं आता स्वीट कॉर्न मिळतोय, भुट्टा आता मिळत नाही, ज्याला आपण म्हणायचो कणीस,
देशी आता ते येत नाही, स्वीटकॉर्नच हल्ली सगळीकडे मिळायला लागलेत. पण पांढरं त्यातल्या त्यात मिळतच नाही. म्हणजे हा ते मिळतच नाही, त्याच्यातलं साखरेचं स्टार्चचं प्रमाण हे स्वीटकॉर्न पेक्षा कमी आहे. हम्म. मग आता जे मिळतंय त्यातनं, तर मग आता मी कांदा भजी नाही म्हटली तर कधी मधी तुम्ही कॉर्न भाजून खाऊ शकता. काहीतरी ऑप्शन शोधायला लागतील. लहान मुलांनाही आवडायसारखे, करायला वेळ कमी घेणारे आणि त्यातल्या त्यात आपल्याला चालून जातील असे. तर रेकमेंडेड राहील घरचा हलका आहार, गरम ताजा स्वयंपाक, भरपूर सूप आणि ताजं अन्न. आणि सूप विशेषतः तुम्हाला कापायला चिरायला फारसं लागत नाही, कारण अगदी तुम्ही बरोबर आहे. तुकडे टाकले तर त्याच्यात तुम्ही क्रिएटिव्ह होऊ शकता. आजकाल तुम्ही म्हणालात तसं इंस्टाग्रामवर वगैरे तर मिळतच, पण सेल्फ प्लग पाकनिर्णय कॉन्टेस्ट मध्ये अगदी. कॅटेगरी होती. त्यात अनेक हो. छान छान सूप्स आहेत. त्यामुळे आमच्या अरे वा. पेजवर त्याच्याबद्दल आता तुम्ही सांगितल्यामुळे खास सूप्स पोस्ट करू. आणि निश्चितच मदत होईल सगळ्यांना. अगदी तुम्ही म्हणालात तसं आता हा महिना हे सगळं आपलं काय म्हणतात ऋतुमान बदललेलं आहे. पण आता श्रावण महिना आलेला आहे. आणि श्रावण महिना म्हणजे आपल्या सगळ्या सणावारांची रेलचेल सुरू झालेली आहे. त्याबरोबर उपवास असतात, ते करायचे राहून जातात. मात्र नागपंचमीला पातोळ्या असतील किंवा रक्षाबंधनला फॅमिली बरोबर आउटिंग असेल किंवा गणपतीमध्ये असलेले चॉकलेट मोदक असतील, अशा अनेक गोष्टींनी आपल्याला भुरळ पाडलेली आणि ती दिवाळीपर्यंत चालू राहणार आहे. तर या काळामध्ये आपण मन न मारता किंवा पोट न मारता पण आपल्या आरोग्याची काळजी घेत कसं राहायचं ह्याच्यासाठी काही टिप्स द्या. तुमचा प्रश्न छान आहे आणि जशी भुरळ पडत चाललेली आहे, हा अगदी बरोबर तुम्ही मुद्दा बोललेला आहात. शिवाय मन न मारता, ते ह्या दोन गोष्टींना पकडून मी या प्रश्नाचं उत्तर देणं पसंत करीन. की आता श्रावण किंवा चातुर्मासातले सगळे सणवार जे सुरू होतात आहे, तर हे सगळे पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे नेहमीपासूनच हे आपल्याकडे आहे, बरोबर आहे. पण गेल्या 2 दशकांमध्येच, विशेष करून 2 दशकात, त्याच्या पूर्वी एवढं नाही. आता त्यांच्या साजरा करायच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झालाय. पूर्वी आणि आता कुठलेही सण करताना, इवन उपवास करताना, आता काय झालंय की जीवनशैलीत झालाय बदल. आणि त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकच लाईफस्टाईल बदललेली आहे. त्यामुळे आपल्या जेवणात आणि सणाच्या सेलिब्रेशन मध्ये फरक आहे. आता जर आपण श्रावणातले सण बोललो तर अगदी बरोबर आहे, आता सुरू झालं की दिवाळीपर्यंत चालणार. आणि मग जे वेट वॉचर्स आहेत किंवा ज्यांना काही थोड्याफार प्रमाणात कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आहे, किंवा घरी लहान मुलांना एरवीच मुलं इतकं खातात आहे पॅकेज फूड किंवा बाहेरचं, आणि मग कसं करायचं असा प्रश्न पडतोय. त्यामुळे थोडं पारंपरिक पद्धतीने जर सणवार साजरा करायचा प्रयत्न केला, पुढच्या पिढीला शिकवायचं आहे आपल्याला हे सगळं, तर आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंदही घेता येईल. तर आता जसं गणपतीचे 10 दिवस, मला जितपत आठवतं एक 10-20 वर्षांच्या पूर्वीपर्यंत गणपती स्थापनेला आणि विसर्जनाच्या वेळेला असं सागर संगीत मोठा सगळा नैवेद्य असतो. गौरी घरी असतील तर त्यांच्या जेवणाच्या दिवशी मोठा बेत असतो. आणि एरवी आम्ही अनेक घरी सगळे शेजारी अशी आरतीला जायचो प्रत्येक घरी. पूर्वी तशी पद्धत होती, मुलं फिरायची कॉलनीमध्ये, तर खिरापत असायची. हो. दर दुसऱ्या घरी खिरापत असायची, किंवा केळीच्या फोडी करून ठेवलेल्या असायच्या, किंवा काही फळांच्या फोडी ठेवलेल्या असायच्या. त्याच्यामुळे हे जे आता झालंय ना, चॉकलेट मोदक किंवा अनेक फ्लेवरचे मोदक आणि रोज मोदक, लाडू, बाजारातली मिठाई, मुळात हे असं स्वरूपच नव्हतं काही वर्षांपूर्वी. देवाला नैवेद्य दाखवायचा तर तो अतिशय सात्विक पद्धतीने किंवा घरी केला पाहिजे, हे आवर्जून जुन्या पिढीचं म्हणणं असायचं. आणली मिठाई बाजारातनं ठेवली देवासमोर, हे इतक्या प्रमाणात निश्चित निश्चित होत नव्हतं, आणि कदाचित हे सगळ्यांना पटणार आहे. किंवा आता वेळेच्या अभावी किंवा वेळेच्या नियोजनाच्या अभावी, दोन्ही गोष्टी आहेत. कुठे कुठे खरंच वेळ नाहीये आणि काही ठिकाणी नियोजन नाहीये. आपण तोही कम्फर्ट झोन केलाय की जाऊ दे घेऊन येऊ. तर आपण खूप अति प्रमाणात सणावारांना बाहेरचं खातोय. बाहेरचं खाण्याला कुठेतरी रेष आखायला हवी आहे. सोपे पदार्थ करा. मी म्हटल्याप्रमाणे जुन्या काळात जा, खिरापती बनवा वेगवेगळ्या, कधी ड्रायफ्रुटची, कधी पंचखाद्याची करतो, सगळं वेगवेगळं ट्राय करा. आणि फळं, ड्रायफ्रुट्स याचे पदार्थ ठेवा. गुळ शेंगण्याचे लाडू पासून तर खजूर ड्रायफ्रुट लाडू पर्यंत जे घरी सहज करता येते. मुलांना इन्व्हॉल्व करा, त्यांना मी करायला लावा की इथे तुझ्या हातचा थोडस नैवेद्य करूया. मध्ये म्हणते, थोडस मध्ये इथे म्हणते की ह्या सगळे पदार्थ करायची जबाबदारी बायकांवर असते आणि बायका आता हो, नोकरदार झाल्या आहेत. बरोबर.
त्यांना वेळ नसतो, तर पुरुषांनी, मुलांनी, सगळ्यांनी मिळून हे पदार्थ करावेत असं मला अगदी वाटतं, बरोबर आहे. कारण त्यातही एक आनंद असतो सणाचा. ते मी म्हणत होते की मुलांना इन्व्हॉल्व करा, हो सगळ्यांना इन्व्हॉल्व करा, की आज तुझ्या हातचा नैवेद्य, तू सफरचंदाच्या फोडी कर किंवा तू ड्रायफ्रुट्स काढून ठेव. इथपासून अगदी सोपं, म्हणजे अवघड करायची गरज नाहीये, किंवा मग मला वेळ नाही. आणि घरच्या स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलं, सण सगळ्यांचा आहे, गणपती बाप्पा सगळ्यांचा हो हो. आहे, किंवा सगळे सण सगळ्यांचे आहेत, इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांची हवी. हा नियमच करून टाकायचा. आणि जे जे शक्य होईल ते, किंवा जर बाजारात आणायची वेळच येत असेल, तर त्यातनं सिलेक्शन आपल्याला करायचं आहे. की आता आपण ऐकतो की भेसळयुक्त खवा खूप मोठ्या प्रमाणात येतोय, किंवा मिठायांची क्वालिटी अफेक्ट झालेली आहे. मग त्यातल्या त्यात चांगलं काय मिळेल, कुणी घरगुती पद्धतीनं ओळखीतनं ऑर्डर करून देते का? तर ह्या गोष्टींचा तपास करून आपण सिलेक्ट करू शकतो, त्या पद्धतीने आपण आणू शकतो. साधारणतः ज्याला आपण हायड्रोजिनेटेड किंवा वनस्पती तूप म्हणतो, त्याच्यात बनवलेली कुठलीही मिठाई आणायची नाहीये सणावारांमध्ये. तुम्ही गावरानी तुपातलेच पदार्थ प्रेफर करायला हवेत. मिठाई आणि सणवार हे तर म्हणजे गणितच आहे. त्यामुळे आग्रह राहील की वनस्पती तुपातल्या मिठाईला आपण यावर्षी अगदी नाही म्हणायचं आहे. आणि तुपातली मिठाई असेल तर गावरानी तुपातली आपण, मग ते मोतीचूरचे लाडू असू दे, तळलेले गुलाबजाम असू दे, असेल ते तुम्ही गावरानी तुपातलं प्रेफर करा. कुठे मिळते ते बघा, आणि शक्यतो छोट्या घरगुती ठिकाणी जे करून मिळत आहे ते तुम्ही बघू शकता. म्हणजे ह्या भेसळयुक्त खवा वगैरे या पदार्थांमधून कदाचित आपल्याला थोडंसं वाचता येईल. आता उरलं इतर सणांचं नियोजन. तर कसं आहे की आपल्याला मनवायचा वेळ काढायचा आहे. मग आता मला नारळी पौर्णिमेचं, जसं तुम्ही रक्षाबंधनचं म्हटलं की फॅमिली गेट टुगेदर आहे, काही आहे, मग प्री प्रेपरेशन, ते त्या आठवड्यात, 10 दिवसात, 15 जी काही तुमच्या घरी खिचडी सारखा सोप्पा मेनू होत असेल, वरण चिकोल्या होत असतील, ते तेव्हा करा जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशीची तयारी करता आहात. हे इथपासून छोटं छोटं प्लॅनिंग लागतं. की बरं, मी उद्याच आज करते आहे, तयारी चालली आहे माझी, पूर्वतयारी, तर मी आज माझा, मग विचार करून ठेवला नसेल तर तुम्ही 2-4 दिवस आधीचे सोपे पदार्थ संपवाल. मग घरची मंडळी परत खिचडी खाणार नाहीत, हम्म. कारण तुम्हाला उद्याचं काम आहे. मग यू विल एंड अप इदर ऑर्डर फ्रॉम आउटसाइड, ऑर यू विल गो टू हॉटेल. डिरेक्टलीच आपण बाहेर जाऊन जेवणार आहोत. तर किती वेळा जाणार? आता आम्ही असं म्हणतो की 1 ते 2दा महिन्यात काहीही आवडीचं खायला हरकत नाही. बरोबर आहे? कोणालाही, म्हणजे वयोगट असू दे, लठ्ठपणा असू दे, वेगवेगळा, तरी सुद्धा. पण मग चातुर्मासात ते लागूच नाही ना, कारण कंटिन्यू सण आहे. तुम्ही किती वेळा बाहेरचं खाणार? हो. त्याच्यामुळे त्याचं नियोजन आधी करा, की तुम्हाला केव्हा बाहेरचं मागवायचंय, तुम्ही कुठल्या गोष्टी घरी करणार आहात, किंवा तुम्ही ऑर्डरवर मागवून घेता आहात. ते नियोजन जर असेल, मग खिरीसारखे पदार्थ जे घरी, शेवयाची, गव्हाची, रव्याची, तांदळाची अनेक प्रकारची खीर करता येते. श्रीखंड काही लोक घरी करतात, फ्रूट कस्टर्ड बनवतात. म्हणजे हे फार किंवा पुरण. आता मला वैयक्तिक नेहमी असं वाटतं की पुरण हा फार चांगला मेनू असतो, कारण त्या आदल्या दिवशी केलं तरी त्याला काही होत नाही. आणि तीच मेन डिश असल्यामुळे त्याच्यासोबत खूप काही लागत नाही. हो तर अर्थात आपापल्या वेळेच्या अवेलेबिलिटीवर आणि त्या पदार्थाच्या आवडीवर आहे. कदाचित मला आवडतं म्हणून असेल. पण एखादाच असा हेवी पदार्थ केला की पुन्हा पसारा कमी करणे, ते आहे. पण मुलांना मुख्यतः हे चॉकलेटचे मोदक किंवा चॉकलेटचे नैवेद्य, बाहेरच्या मिठाईचे नैवेद्य, जेम्सच्या गोळ्या पण ठेवताना पाहिलं मी लोकांना, मुलांना आवडतात म्हणून बाप्पाला. हरकत नाही, बाप्पा काहीही खाणार नाही. तर तुमचा भाव आणि श्रद्धा बघतोय, तुम्ही काहीही नैवेद्य लावा. पण तो खाणार नाहीये, खाणार तुम्हीच आहात. त्याच्यामुळे आपल्या घरी आपली शरीर प्रवृत्ती काय आहे, आरोग्य काय आहे, आपल्या ऍक्टिव्हिटी लेवल्स काय आहे, ते सगळं बघून सणवार ठरवायला हवेत. कारण अनेक लोक जे पायी फिरायचा व्यायाम करतात, ते पावसाळ्यात बंद होऊन जातं. हो. तर त्याला कॉम्पेन्सेशन म्हणून लगेच जिम लावली का, किंवा घरी काही सुरुवात केली का, तर असं सुद्धा आढळून येत नाही. त्याच्यामुळे इकडे व्यायामाची कमतरता आणि तिकडे खाण्यापिण्याची रेलचेल, असं जर केलं तर थोडं बिघडू शकतं. म्हणून थोडा संतुलन साधायचा प्रयत्न करायला हवा. शॉर्ट मेनूज करायला हवे, इलाबोरेट न करता, 2, 3, 4 पदार्थांचे. आणि नियोजन नीट करून काही सणवार घरच्या पदार्थांवर करा, कॅलेंडर बघून ठरवा, आणि काही फक्त बाहेरून ऑर्डर करा. चांगला निर्णय सगळं तो. काही करू नका. काल निर्णय बघून करा, अगदी बरोबर आहे. सो आता सगळ्यांनी बसून आखून घ्यायचंय, पेनाने नोटमार्क करून टाकायचे की काय आपण करणार आहोत त्याप्रमाणे. आता सणवार जसे तुम्ही बोललात दिवाळीपर्यंत होणार, तर त्या दरम्यान तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारणार होतात की, किंवा तुम्ही त्याला थोडीशी वाट करून दिली होती की व्रत वैकल्य पण या सीझन मध्ये भरपूर येत असतात. आणि काही जण असतात की जे 12ही महिने कुठले ना कुठले उपवास करतात, काही जण चातुर्मासात करतात, काही फक्त श्रावणात करतात.
आता उपवास ही संकल्पना सुद्धा अतिशय शास्त्रीय आधार आहे त्याला, पण ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काहींचं असं असतं की मीठ नाही खात, काहींचं असतं फक्त फलाहार करतात, आणि काहींचं असतं की फक्त रोजची पोळी भाजी सोडून जे काय उपवासाचे खातात. आता हल्ली मोठी यादी झालेली आहे हो. उपवासाचा: चिवडा, बटाटे, साबुदाणे, भगर, राजगिराचे थालीपीठ, म्हणतात तसं खूपच सारे एकादशी पदार्थ. दुप्पट खाशी. अगदी अगदी बरोबर आहे. तर उपवास सुद्धा ना वेगवेगळ्या कॅटेगरीतले आहेत लोकांचे. पण आपण जे म्हटलो की शास्त्रीय आधार आहे या कल्पनेला, आणि तो कुठलीही फिलॉसॉफी लिव्हिंग फॉलो करणारे जे आहेत ना, आपण हिंदुइझम करतोय, जैनिझम करतोय, सिखिझम असेल, ख्रिश्चॅनिटी असेल, इस्लामिक असेल, सगळीकडे उपवास सांगितले ते माहितीये, प्रत्येकाला उपवास सांगितलेत. म्हणजे काहीतरी जबरदस्त गोष्ट आहे आणि सगळ्यांनी करावी अशी अपेक्षा आहे, म्हणून ते सांगितलेत, नाही का? तर उपवासाला महत्व काय? तर शरीरशुद्धी आणि मनशांती अशा दोन गोष्टींकरता उपवास शास्त्र असं म्हणतं. मी त्यातली तज्ज्ञ निश्चितच नाही, पण जेवढं माझ्या अनुभवाने वाचनाने मला समजतंय. तर आता जर एखाद्या देवाचा उपवास, अशी काहींची जी कल्पना असते की हा गणपतीचा किंवा देवीचा किंवा कुठला एखादा नवरात्रातला असेल, तर मग तुम्ही त्या त्या देवाची उपासना आराधना करणं अपेक्षित असणार आहे. मग त्याकरता मन शांत पाहिजे, चित्त एकाग्र व्हायला पाहिजे, तेवढा उत्साह टिकून राहायला पाहिजे. आणि म्हणून सात्विक आहार ज्याला म्हणतो, जड अन्न टाळून, तामसिक राजसिक टाळून सत्व मिळेल आणि मन एकाग्र व्हायला मदत होईल, अशा पद्धतीचा आहार, असा तो उपवास. आणि म्हणून सर्व प्रकारचे जड अन्न त्याच्यातून बाहेर जातात. आणि शरीर शुद्धी म्हणजे जे हल्ली आम्ही क्लायंट्स येतात विचारत की डिटॉक्सचं पॅकेज आहे का? तर निश्चितच तेच ते शरीर शुद्धी, तेच ते उपवास जे सांगितलेले होते आपल्या हो. शास्त्रांमध्ये. तर कुठेतरी अविरत काम करणाऱ्या संस्थेला, शरीरातली आपली पचन संस्था सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत लोक हल्ली शिस्तीत न खाता कंटिन्युअस खात असतात. तर त्यात जर काही वार, काही तिथींना तुम्ही त्या सवयीला आळा घालू शकलात आणि कमी खाणार असाल, तर तुम्हाला निश्चितच डिटॉक्सचा बेनिफिट मिळेल, किंवा त्या पचन संस्थेला क्लिन्झिंग, हल्ली हे शब्द पॉप्युलर आहेत म्हणून आपण त्या भाषेत बोलतोय, कारण हे सगळ्यांना आवडतं की मला डिटॉक्स करायचं, मला पंचकर्म करायचं, मला क्लिन्झिंग करून घ्यायचंय. तर तेच ते जे अपेक्षित आहे ते उपवासात आहे, जर तुम्ही ते नीट केले तर. एक आहे जो लंघन हो. म्हणून करता येतो, काही न खाणे, प्रत्येकाला हो. जमेल असं नाही. तो जमतो जर स्वतः ठरवलेला असेल. मी ठरवलंय की मला कडक उपवास करायचा, मग तो जमतो. पण दुसऱ्याने कोणतरी सांगितलं, एखाद्या आहार पण तज्ञाकडे तुम्ही हल्ली, आलात. सॉरी, मी तुम्ही आता म्हणताय तसं अख्खा दिवस न खाणे, हल्ली इंटरमिटंट फास्टिंग हे सुद्धा एक फेवरेट बरोबर. झालंय. अगदी अगदी. ते म्हणजे आणि खूप आपला सुंदर रिझल्ट उपवासच येतात. फक्त साबुदाणा न खाता. अगदी बरोबर. साबुदाणा खायचा असेल तर माझ्या क्लिनिकला येणाऱ्यांना मी म्हणते की उपवास नसेल त्या दिवशी खा. हो. म्हणजे मीच लिहून देईन हवं तर. कारण त्या दिवशी तुम्ही इतर काही चांगली पालेभाजी, भाजी, भाकर खाणार आहात, चौथा कुठल्या तरी मार्गाने येणार आहे, प्रोटीन कुठल्या तरी मार्गाने येणार आहे. उपवासाच्या दिवशी साबुदाणा फक्त खाणे हे तुम्हाला पोषक तत्वांचा पुरवठा करत नाही, त्याच्यात चोथा पण नाही. घालून आपण भरपूर शेंगदाणा घालतो, ते अजून जड होणार. मग काही लोक तक्रार करतात, काही नाही खाल्लं तर ऍसिडिटी होते, पण साबुदाणा खाल्लं तरी ऍसिडिटी होते. हो. बरोबर आहे. मग त्यापेक्षा काही ज्या नॅचरल लाईट गोष्टी आहेत आपल्याला शास्त्रातनं, ज्यांचं ऑलरेडी लंघन नसेल करायचं तर काय खावं याचं मार्गदर्शन केलंय, तर त्याच्यात दूध, दही, ताक, फळं, नारळ पाणी, सुकामेवा, नट्स, सीड्स यांचा वापर करता येईल. आता एवढ्यावरही जमत नाही, असे पण मंडळी भेटतातच की खरं एवढ्यावर जमू शकतं, जमायला हवं. पण नसेल जमत तर कंदमुळं आहेत, म्हणजे रताळं आहे, बटाटा आहे, भाजलेलं किंवा बॉईल केलेलं रताळ जसंच्या तसे सुद्धा खूप छान लागतं. अगदी त्याचा शिरा करायची गरज नाहीये, किंवा त्याचं काही विशिष्ट हलवा पुऱ्या वगैरे करायचा. करतात ते करायचं नाहीये. हा. तर हलक्या पद्धतीनं खाणे हे उद्दिष्ट ठेवून जे लोक उपवास करतात, तेव्हा तो खरा उपवास, ज्याची अपेक्षा आहे म्हणजे शरीरशुद्धी, मनशांती, हे उद्दिष्ट अचीव होणार आहे. एरवी जेव्हा आम्ही क्लायंटला विचारतो, हिस्ट्री घेताना सगळी, की उपवास करता का? हो. कुठला? काहीतरी एक दोन सांगितलं जातं, चतुर्थी, पौर्णिमा, शुक्रवार काहीतरी. आणि जेव्हा विचारलं जाते की का करता तुम्ही उपवास, सो दे आर लॉस्ट. ते का करता म्हणजे, आमच्या घरी असते चतुर्थी, किंवा मला सांगितलंय कोणीतरी, आईनी असेल, सासूबाईंनी असेल, कोणी पत्रिका बघून असेल, जे काही कारण असतील. पण मग त्याच्यात स्वतःची काही भावना नाहीये, म्हणून त्याच्याविषयी विचार केला जात नाही, किंवा स्वतःला नियम लावून दिला जात नाही.
कुणी सांगितला म्हणून मी एखादा वार पकडतीये, मग मी साबुदाणा खाते, भगरीचे थालीपीठ, किंवा रादर अजून शोधून शोधून रेसिपीज, उपवासाला काय वेगळं करता येईल. बरोबर आहे. तर राजगिऱ्याच्या पुऱ्या एकदम वगैरे. अनेकविध प्रकार म्हणजे आता तर असं खूपच पदार्थ व्हायला लागलेत उपवासाला. आणि खरं पोटभर खायचं असेल तरी हलकं खाता येतं. असं काही हो. नाही की ज्यांना कष्टकरी वर्ग आहे जो काम करतोय आणि उपास तापास करतोय, नवरात्राचे 9 दिवस करणार आहात आणि तुम्हाला काम पण खूप करायचं, ज्याला फिजिकली हेक्टिक वर्क म्हणतो, तिथे खायला लागणार आहे. पण तरी जर तुम्ही अ, दूध असेल, खजूर असतील, अ, रताळ बॉईल केलेलं असेल, काकडी 2 काकडी दह्यात चिरून रायता केलेला असेल, किंवा जर ओलं नारळ किंवा डाळिंबाचा रायता केला असेल, पनीर दूध नासवूनच आपण घरी करतो, त्याच्यामुळे ते चालतं उपवासाला. मग ते तुम्ही सॅलड मधून खाल्लं, तर हे पदार्थ जे थोडे पौष्टिक, थोडे हलके बनवता येतील, त्यांच्यावर भर दिला, तर अगदी नवरात्राचे 9 दिवस सुद्धा उपवास अतिशय खा खा न करता, किंवा खूप आपलं पचन संस्था आणि वजनाला जड पडेल अशा पदार्थांकडे न जाता आपण करू शकतो. साबुदाणा खायचाच असेल तर निश्चित खीर, कांजी, पेज हे आपण वाटीभर घेऊ शकतो, काही त्याला हरकत नाहीये. तर आणि थोडे फळही विचारपूर्वक खाऊ. नियोजन. फळं तर आहेच, म्हणजे आपण ते म्हणतोच आहे की ताक, फळ, हो. नारळ पाणी, दूध, एवढ्यावर अर्धा दिवस गेला की उपवास रात्री सुटले. म्हणजे बरेचसे उपवास एकच वेळ जेवणात नसतं करायचं, आपल्याला एक टाइम. प्रश्नही आलाय तसा की एका वेळचं जे जेवून उपास असतो ते ते तो त्या एक वेळचं जेवण कसं असावं असा आपल्याला प्रश्नही आलाय. हा प्रश्न. तर दिवसभर जर संस्थेला आराम दिलाय तुम्ही, पचनाच्या हलकं खाल्लेलं आहे, साबुदाण्याचे वडे, थालीपीठ असं काही खाल्लेलं नाहीये, हलकं जर खाल्लं असेल, तर मग त्या दिवसभराच्या हलक्या जेवणाचा जो बेनिफिट मिळतो आहे, त्याला एकदम नलिफाय करायचं नसेल तर रात्री उपवास हलक्याच अन्न पदार्थांवर सोडावा, ज्याला आपण एखादी साधी भाजी आणि भाकर किंवा चपाती आणि साधा वरण भात म्हणूया, ते चालेल. किंवा जे लोक एखाद्या विशिष्ट डाएटवर असतील, त्यांनी जे काही प्लॅन करून दिलेलं आहे तेच रात्रीच्या जेवणामध्ये घ्यायचं आहे. पण देवाचा नैवेद्य म्हणून काहीतरी भरपूर गोड. मग आता नैवेद्य किंवा प्रसाद याला आम्ही काय म्हणतो की मी हाताने देणार आणि तुम्ही हातात घेणार, तो प्रसाद वाटीत खाल्ला की ती स्वीट डिश झाली. हम्म. स्वीट डिशेस अवॉइड करा, थोड्या प्रमाणात नैवेद्य प्रसाद घ्या, आणि बिलकुल ताजं सात्विक घरचं केलेलं तुमचं भाजी पोळी. काहींचा असा मतप्रवाह दिसतो की नाही, उपवास सोडताना पूर्ण जेवण पाहिजे. पूर्ण जेवण म्हणजे पोळी भाजी वरण आणि भात, साधारणतः असं सांगणारे मला खूप लोक भेटतात. वेट वॉचर्स नसतील, वेट लॉस क्लायंट्स नसतील तर हरकत नाही असं आम्ही म्हणतो. पण ज्याला पोर्शन साईज कंट्रोल, प्रमाणबद्धता, कारण दिवसा हलकं करून रात्री तुम्ही जेवताय, तर साधारण सूर्यास्तानंतर जितकं लवकर जेवता येईल, उशिरा जेवू नका उपवास सोडताना. म्हणजे अगदी चंद्र बघून जेवणार आहे ते एखादी तिथी चतुर्थीची वगळता वेळेत जेवा, आणि कमी प्रमाणामध्ये पोर्शन साईज कंट्रोल ठेवून तो उपवास सोडा, हे सगळ्यात महत्वाचं. मग अगदी पाटवडी रस्सा भाजी केली आहे, नाही तर भरीत पुरी केलेली आहे, हे जर टाळता आलं तर दिवसभरात जे मिळवलंय शरीराला, ताजतवाने झालेली तुमची संस्था, तुम्हाला खरंच फ्रेश आणि लाईट वाटतंय उपवासानंतर, ते टिकून राहील. एरवी रात्री जड वाटेल आणि ऍसिडिटी होईल जर अचानक खूप जड पदार्थ खाल्ले. फारच छान. आपल्याकडे अजून एक प्रश्न आलाय की श्रावणातील सणांच्या वेळी गोडधोड पदार्थांचा आनंद घेताना वजन नियंत्रण कसे ठेवता येईल, ह्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. घरचं खा, बाहेरचं खाऊ नका, आणि तळलेलं कमी खा. या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असाच विचारायचा होता की उपवासाच्या दिवशी तुम्हाला प्रोटीन मिळण्यासाठी, तुम्ही आता खूप छान सांगितलं वेगवेगळे ऑप्शन्स उपवासासाठी, पण आपलं इंडियन डाएट हे खूप कार्ब हेवी आहे असं बराच बरोबर. रिसर्च म्हणतो. आणि एस्पेशली उपवासाला जी अन्न युजली बनतात, म्हणजे बटाट्याचा किस असो किंवा शेंगदाण्याचे लाडू असो, हे सगळे पित्त सुद्धा होतं यांनी, आणि प्रोटीन तसं कमी मिळतं, म्हणजे शेंगदाण्याच्या लाडवात जरा तरी मिळत असेल तर त्या दृष्टीने थोडंसं मार्गदर्शन करा. आता कसं आहे, प्रोटीन आपल्या आहारात निश्चित भारतीयांच्या बरेचदा कमी प्रमाणात येतं. कार्बोहायड्रेट बेस्डच आपलं जेवण जास्तीत जास्त आहे. पण उपवास हे ऑकेजनल असतात, म्हणजे आठवड्यातनं एक किंवा पंधरवड्यातनं एक किंवा कधीतरी अशा पद्धतीने उपवास असतो. मग त्या दिवशी आपण प्रोटीन काउंट खरं म्हणजे त्या भानगडीत पडायची मुळात गरज नाहीये. ओके. आणि तरीही जेव्हा आपण यादी करतो आहे उपवासाच्या पदार्थांची, आपण काय काय बोललो, दूध प्रोटीन आहे, दही हो. प्रोटीन आहे, पनीर प्रोटीन आहे, ड्रायफ्रुट्स आणि सीड्स, फ्रुट्स नव्हे नट ज्याला म्हणतो, म्हणजे कॅश्यू नट, वॉलनट, पिस्ताचिओ नट, आल्मंड, हे जे नट आहेत सगळे,
याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात हेल्दी ऑइल्स आणि प्रोटीन्स आहे. कार्बोहायड्रेट फार मोठ्या प्रमाणात नाहीये. आपण एक उदाहरणार्थ दिवस बघूया. सकाळी उठून तुम्ही पाणी प्यायलात, 1 ते 2 मूठभर रात्री भिजवलेले नट्स आणि ड्रायफ्रूट खाल्लेले आहेत. अनेकांना चहा लागतो, घेतला थोडा चहा. त्यानंतर नाश्त्याच्या वेळेला प्लेटभर किंवा बोलभर फळं खाल्ली आणि मसाला दूध थोडंसं प्यायलं, बरोबर. त्याच्यानंतर लागलं तर 11 वाजता ताक वगैरे घेतलंय. 1, 1:30, 2च्या जेवणाच्या वेळेला तुम्ही थोडं पनीर सॅलड किंवा 2 काकडीचा दह्यातला रायता खाल्ला. पुन्हा 4ला चहा येतो किंवा ग्रीन टी घेता येईल, हर्बल टी घेता येईल, सूर्यास्ताच्या आधी एखादं फळ खाता येईल. मग रात्री जेवण आहेच, म्हणजे अजून काही तिथे लागतच नाहीये. हो. बरोबर आहे. ठरवलं असेल तर इतक्यात जमेल. दुसरी एक गोष्ट म्हणजे मग आम्हाला असं वाटलं की आपण काय खाऊ, म्हणजे कसा आहार ठेवायचा किंवा वजनाचं नियंत्रण, उपवासाचं, सणवाराचं, चातुर्मासातलं, अगदी दिवाळी दसऱ्यापर्यंत बोलताना जेवढा वेटेजनी सांगायला पाहिजे तेवढं राहिलं माझ्याकडून, ते म्हणजे माइंडफुल इटिंग. सगळं खाऊ शकता तुम्ही, सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्या, स्वाद घ्या, एन्जॉय करा, सगळ्या पदार्थांचा, घरच्या किंवा बाहेरच्या. परंतु ज्याला माइंडफुल इटिंग म्हणतो ना, की नेमकं काय खातोय त्यात लक्ष, पोर्शन साईज किती घेतलं, त्या क्वांटिटीवर नियंत्रण. त्यानंतर खूप महत्वाची गोष्ट, हळूहळू खाणे. अन्न नीट चावून जेवणाला व्यवस्थित 20 मिनिटाची वेळ देऊन जर आपण खात असलो, तरी देखील जो पोर्शन साईज कंट्रोल भाग आहे तो सहज नियंत्रणात येतो. आणि शांत चित्ताने बसून जेवणे हे महत्वाचं, म्हणजे वेट नियंत्रित ठेवण्याकरता माइंडफुल इटिंग, त्यातला पोर्शन साईज कंट्रोल, हे खूप खूप महत्वाचं आहे. मग आता तुम्ही लग्न समारंभांना गेलात किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलला जिथे बुफे लावलेला आहे छान पदार्थांचा, तिथे गेलात, तर तुम्ही डेझर्ट काउंटर बघाल ना, ते असं खूप भरून असतं. हो. 5 ते 15, 20 तिथे आयटम ठेवलेले असतात. पण त्याच्या आधी सुरुवातीला सूप सॅलडचं काउंटर असतं, स्टार्टर्सचं काउंटर असतं. तर सूप सॅलडवर थांबून किमान 30% पोट भरल्यावर पुढे जायचंय. हो. त्याच्यानंतर तुमचे जे स्टार्टर्स असतात त्याच्यात चायनीज पद्धतीचे किंवा तळलेले जे असतील ते सोडून, काही टिक्का आहे का, तंदुरी आहे का, पनीर असेल, काही असेल, ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघून घ्या की तुम्हाला काय काय ऑप्शन्स मिळत आहेत घरी, हॉटेलला किंवा कार्यक्रमांना. आणि त्यावेळेला एक तर पोळी भाजी, एक तर भाताचा पदार्थ. मग जर वजन ही काळजी असेल, कुठे सोडावं लागेल. मग बिर्याणी खायची तर चपाती सोडावी लागेल, एखादी आवडीची भाजी खायची असेल तर भात सोडावा लागेल. म्हणजे तिथे तुम्ही काही आयटम्सचा सिलेक्शन द्या. आणि ते तुम्ही स्वतः हॉटेलला ऑर्डर करत असाल तरी, म्हणजे बटर नान आणि पनीर बटर मसाला खाल्ला, तर मग त्या दिवशी भात खिचडी नाही खाल्ली, पुलाव बिर्याणी नाही खाल्ली, तर उत्तम राहील. हे हो. आपल्याला या सणावाराच्या दिवसात निश्चित करायला पाहिजे की एकच मेन कोर्सचा आयटम ठरवायचा. किंवा स्टार्टर वरून गोडधोड खायचं ठरवलंच असेल, तर आता जेवणानंतर आईस्क्रीमच खाणार नाही तर गुलाबजाम तर खायचेच मला आज. मग तुम्ही सूप सॅलड घ्या, स्टार्टर घ्या, आणि डिरेक्टली तुम्हाला काय गोड खायचं होतं तिथे जा. म्हणजे काहीतरी तुम्हाला ऍडजस्ट केल्याशिवाय तुमच्या कॅलरी 200 ते 500 केव्हा वाढतील हे समजणार सुद्धा नाही. आणि मागच्या महिन्याभरात केलेली मेहनत, 4 ते 5 दा जर तुम्ही कुठेही जेवणं हेवी कॅलरीजची केली, शिवाय वर्कआउट बुडलेला असेल, तर ते सगळं नेल होऊन जाणार. तुमचं कमी झालेलं वजन वाढू शकतं किंवा पुढे जो रिझल्ट येणार आहे तो डिले होऊ शकतो. त्याचे मुख्यतः वजन नियंत्रित करणारी जी काही मंडळी आहे त्यांनी यावर भर द्यायचा आहे की पोर्शन साईज कंट्रोल केलाच पाहिजे. किती सुंदर आणि सोपी माहिती, तुम्ही सोपी करून दिलीत माहिती. आणि आपल्या वाचकांना नक्कीच यामध्ये खूप छान टिप्स मिळाल्या आहेत, रेसिपीज मिळाल्या आहेत. आणि ज्या रेसिपीज नाही मिळाल्यात त्या नक्की कालनिर्णयाच्या पेजवर सगळ्यांना मिळतील. पूजा निश्चितच. जी, आज तुम्ही वेळ काढून इथे आलात आमच्या निमंत्रणाला मान देऊन, याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आणि आपण असंच पुन्हा एकदा भेटू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि संपूर्ण कालनिर्णय परिवार, वाचक आणि आज जे जॉईन झाले सगळ्यांनाच धन्यवाद. आज छान संवादाची संधी दिल्याबद्दल कालनिर्णयचे विशेष आभार. आणि पुनश्च आपण एखाद्या सुंदर विषयावर निश्चितच बोलूया. थँक्यू सो मच. थँक्यू.